महेश फगरे पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित 5व्या साईराज T20 बाद पद्धतीच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेला कॅम्पमधील जिमखाना मैदान व ऑटोनगरमधील KSCA स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात गीतांजली क्रिकेट क्लब, साई स्पोर्ट्स, सिग्नेचर 11, बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघांनी विजय मिळवला। आज झालेल्या विविध सामन्यात पवन शर्मा सिग्नेचर 11, अंगदराज हित्तलमनी बेळगाव स्पोर्ट्स क्लब, मिलिंद चव्हाण साई स्पोर्ट्स, आकाश हणमशेठ गीतांजली क्रिकेट क्लब यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमे आणि इतरत्र होणारी जाहिरातबाजी आचारसंहितेच्या कचाटे देऊ शकतात। याचे भान ठेवूनच उमेदवारांनी जाहिराती कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी S. जयवल्ला यांनी केले आहे। येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकारी वर्गाच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले। बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर H.B. बुद्धेप्पा, अबकारी उपायुक्त अरुण कुमार यांच्यासह पक्षांचे सदस्य उपस्थित होते। शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांचे सीमाभाग शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात आले। सायंकाळी 4 वाजता त्यांचे सामरा विमानतळावर आगमन झाले। त्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। हनुमान जयंती निमित्ताने शनिवार दिनांक 31 रोजी विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। ठिकठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची अंतिम यादी तयार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। पहिल्या यादीत सुमारे 150 उमेदवारांची नाव निश्चिती करण्यात आली आहे। याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। शहर आणि परिसराला वाढत्या उन्हाचे चटके बसू लागले आहेत। मागील आठवडाभरापासून उन्हाचा पारा 37 अंशांच्या वर जात आहे। त्यामुळे नागरिकांच्या जीवाची काहिली सुरू आहे। वळीव सरींच्या प्रतीक्षेत शहरवासीय आहेत। जय जिनेंद्रच्या जयघोषात भगवान महावीर यांचा 2616वा जन्मकल्याण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त शहरात भव्य शोभायात्रा वाजत गाजत काढण्यात आली। या शोभायात्रेत भगवान महावीर यांच्या जीवनावरील देखावे तसेच सामाजिक संदेश देऊन समाजात बांधिलकी निर्माण करण्याचे संदेश देण्यात आले होते। बेळगावकरांचे लाडके वेब पोर्टल बेळगाव लाईव्हचा पहिला वर्धापन दिन उत्साहात पार पडला। भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बेळगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर मधुश्री पुजारी तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सामनाचे संपादक तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत व मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर उपस्थित होते। तसेच दैनिक तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील, खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांची विशेष उपस्थिती होती। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या मान्यतेने आणि बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित 11व्या लोकमान्य चषक बेळगाव जिल्हा वरिष्ठांचे साखळी फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात मोहब्ल्यू स्पोर्ट्स क्लबला अटीतटीच्या लढतीत स्वस्तिक 11ने 2-2 अशा बरोबरीत रोखले। या स्पर्धेला फुटबॉल प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सध्या मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने काजू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। पश्चिम भागातील डोंगर भागात वसलेल्या बेळगुंदी, बेळवट्टी, उजगाव, बसुर्ते, तुरमुरी, कोनेवाडी, आतवाळ, बेकिनकेरे आदी गावामध्ये काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। सध्या काजूच्या झाडांना फळधारणा होत आहे। मात्र सकाळच्या वेळी धुके पडत असल्याने हातातोंडाशी आलेल्या काजूच्या उत्पादनात घट होत आहे। परिणामी काजू उत्पादक अडचणीत सापडले आहेत। चिकोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी, गोकाक तालुक्याबरोबरच नव्याने निर्माण झालेले निपाणी, मुडलगी व कागवाड तालुक्यांचा कार्यभार चिकोडी येथे कार्यरत असलेल्या अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी व कुटुंब कल्याण खात्याअंतर्गत पाहण्यात येतो। पण सदर कार्यालयास 15 वर्षे झाली तरी स्वमालकीच्या इमारतीचे भाग्य लाभलेले नाही। त्यामुळे भाडोत्री खोलीत कार्यरत असलेल्या आरोग्य कार्यालयास स्वतःची इमारत मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित झाला आहे। मूळचे स्टेशन रोड व सध्या गजानन नगर MG रोड टिळकवाडी येथील रहिवासी सीताराम सगुण चव्हाण वय 85 यांचे गुरुवार दिनांक 29 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे। ते माजी सैनिक होते। रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 2 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे। एअरफोर्स स्टेशन सामरा येथील रहिवासी शोभा महादेव वंटमुरकर वय 75 यांचे दिनांक 29 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, सुना, मुलगी व जावई असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। बस्तवाड हलगा येथील रहिवासी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या लक्ष्मी भावकण्णा पाटील वय 90 यांचे गुरुवार दिनांक 29 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे। ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील यांच्या त्या मातुश्री होत। रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे। पुरेकर आता उन्हाळ्यावरचे जोक्स, हसून हसून अधिकच घामाघूम होतोय। आता पाहूया शुक्रवार दिनांक 30 मार्च 2018 रोजीचे कार्यक्रम। युनियन जिमखाना आयोजित साईराज चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा। वेळ सकाळी 9 वाजता। स्थळ युनियन जिमखाना मैदान व ऑटोनगर येथील KSCA स्टेडियम।
बेळगाव जिल्हा लोकमान्य चषक वरिष्ठांच्या फुटबॉल स्पर्धा, वेळ दुपारी 3 वाजता. स्थळ सुभाषचंद्र बोस मैदान, टिळकवाडी, बेळगाव.